भागामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या प्रकरणामध्ये रासायनिक अभिक्रियांचे दोन प्रकार संपवलेले होते, एक तर रासायनिक संयोग आणि रासायनिक अपघटनाची क्रिया। आता आपण आजच्या भागामध्ये प्रश्नोत्तर बघायचे आहेत। त्यामध्ये सुरुवातीलाच मी मागच्या भागामध्ये पान नंबर 7 वरची प्रश्नोत्तर तुम्हाला लिहायला सांगितलेली होती आणि त्यांची उत्तरं पण दिलेली होती, त्यामुळे ती वहीच्या दुसऱ्या भागामध्ये लिहायची आहेत। त्याच्या पुढचे प्रश्न आता आपण घेऊया। पुस्तकामध्ये पान नंबर 12 वर दोन प्रश्न दिलेले आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत। याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, चुना रंगसफेदीसाठी X पदार्थाचे द्रावण वापरलेले आहे, तर X पदार्थाचे नाव लिहून त्याचे सूत्र लिहा। चौकटीमध्ये ही माहिती दिली आहे। X पदार्थाचं नाव कॅल्शियम ऑक्साईड आणि ज्याचं सूत्र दिलेलं आहे CaO। त्यानंतर त्याचमध्ये दुसरा प्रश्न विचारला आहे, या पदार्थांच्या नावाची क्रिया लिहा। म्हणजे ही जी क्रिया बघितलेली होती ती रासायनिक संयोगामध्ये बघितलेली होती, त्यामुळे ते लिहिता येईल। आणि पाण्याबरोबर त्याची जर क्रिया झाली तर काय तयार होतं, पाण्याबरोबर क्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं, ही क्रिया आपण बघितलेली होती, ती तिथं लिहायची आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जो प्रयोग बघितलेला होता पाण्याचं पृथक्करण, यावर आधारित दुसरा प्रश्न विचारला आहे की परीक्षा नळीमध्ये जे वायुगोळा होतात त्या वायूचं आकारमान समान नाही आहे, एकाचं दुप्पट आहे आणि ते दुप्पट असणाऱ्या वायूचं नाव काय, असा प्रश्न विचारला आहे। तर त्याचं कारण आपण खरं तर प्रयोगामध्ये बघितलेलं होतं। दुप्पट प्रमाण होतं हायड्रोजन वायूचं आणि पाणी जे तयार होतं ते तयार होत असताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण हे 2:1 आहे। त्यामुळे या पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय। त्यानंतर धड्याखाली पान नंबर 18 वर काही प्रश्न दिलेत, ते आता आपण इथं बघूया। त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, रासायनिक समीकरणांचे खालील विधानांचे रासायनिक समीकरणांमध्ये रूपांतर करा आणि संतुलित करा। घेऊया आपण एक एक प्रश्न यामधले। त्याच्यामध्ये पहिला म्हटलाय, हायड्रोजनचा नायट्रोजनशी संयोग होऊन अमोनियाची निर्मिती होते। आता या वाक्यावरून एकतर आपल्याला अभिक्रियाकारक पदार्थ आणि उत्पादित पदार्थ माहीत व्हायला पाहिजेत। आता इथं जर बघितलं हायड्रोजनचा नायट्रोजनशी संयोग होऊन, त्यामुळे हायड्रोजन आणि नायट्रोजन हे दोन अभिक्रियाकारक पदार्थ आपल्याला मिळतात आणि त्यापासून अमोनियाची निर्मिती झाली म्हणजे हा उत्पादित पदार्थ तयार झालेला हा दिसतोय। त्यामुळे त्याची जर क्रिया आपल्याला लिहायची झाली रासायनिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये तर या पद्धतीने लिहू शकतोय, हायड्रोजन H2 अधिक नायट्रोजन N2 आणि त्याच्यापासून निर्माण झालं अमोनिया NH3। आता हे समीकरण इथं मी समतोलित करून दाखवलेलं आहे। त्यानंतर पुढचं दिलंय, हायड्रोजन सल्फाईड वायू हवेत जाळला असता पाणी आणि सल्फर डायऑक्साईडची निर्मिती होते। ते पण इथं घेतलंय, हायड्रोजन सल्फाईड H2S, ऑक्सिजनशी क्रिया झाली जे O2 आणि त्यापासून जे तयार झाले ते सल्फर डायऑक्साईड जे SO2 आणि पाणी H2O। या रासायनिक क्रिया समतोलित आहेत की नाही हे तुम्ही बघायचं आहे आणि पुढे त्या करायच्या आहेत। तिसरं दिलंय, बेरियम क्लोराईडची ॲल्युमिनियम सल्फेट बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम क्लोराईड आणि बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो। बेरियम क्लोराईड BaCl2, बेरियम क्लोराईडची ॲल्युमिनियम सल्फेटशी क्रिया होते, L2SO4 थ्राईस ॲल्युमिनियम सल्फेटची क्रिया झाली तर त्यापासून ॲल्युमिनियमचं क्लोराईड AlCl3 तयार होतं आणि बेरियम सल्फेट म्हणजे BaSO4 तयार होतं। ही पण क्रिया समतोलित आहेत की नाही बघायची आहे, नसेल तर तीही समतोलित करायची आहे। त्यानंतर पुढं दिलंय, पोटॅशियम धातूची पाण्याशी अभिक्रिया होऊन पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायूची निर्मिती होते। पोटॅशियम याची संज्ञा आपण बघतो K, पाण्याशी क्रिया झाली म्हणजे अधिक H2O आणि त्याच्यापासून पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH तयार झालं आणि हायड्रोजन वायू त्यातून मुक्त झाला। त्यामुळे एका प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये या पद्धतीनं
रासायनिक क्रिया लिहून त्या तुम्हाला समतोलित करायच्या आहेत. त्यानंतर त्याच्याच खाली प्रश्न दिलाय, प्रश्न क्रमांक 6. या प्रश्नामध्ये रासायनिक समीकरणं दिलेली आहेत आणि ती दिलेली रासायनिक समीकरणं तुम्हाला फक्त संतुलित करायची आहेत, म्हणजे समतोलित करायची आहेत. त्यामुळे ही पण रासायनिक समीकरणं तुम्ही लिहून समतोलित करायची आहेत. त्यानंतर पुढच्या पानावर पान नंबर 19 वर प्रश्न क्रमांक 7 येतोय. तिथं पण याच अभिक्रिया दिलेल्या आहेत. खालील अभिक्रियांसाठी संतुलित रासायनिक समीकरण लिहा असं म्हटलंय. सरळ सरळ इथं शाब्दिक समीकरणं लिहिलेली आहेत आणि ती आपल्याला सूत्राच्या स्वरूपामध्ये लिहून समतोलित करून दाखवायची आहेत. त्याच्यामधलं पहिलं दिलंय कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड जे CO2 आणि त्यापासून जे तयार झालेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि अधिक H2O. त्यामुळे या पद्धतीनं आपण सूत्रांचा संज्ञांचा उपयोग करून रासायनिक समीकरण ते लिहू शकतो आणि समतोलित करू शकतो. हेही समतोलित करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलंय झिंक Zn अधिक सिल्वर नायट्रेट AgNO3 तयार होते झिंक नायट्रेट ZnNO3 आणि Ag सिल्वर हे इथं तयार होते. हे पण रासायनिक समीकरण तुम्हाला समतोलित करायचं आहे. त्यानंतर तिसरं दिलंय ॲल्युमिनियम अधिक कॉपर क्लोराईड ॲल्युमिनियम क्लोराईड अधिक कॉपर ॲल्युमिनियम Al कॉपर क्लोराईड CuCl2 तयार झालेला आहे कॉपर ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 आणि अधिक कॉपर. त्यानंतर याच प्रश्नामधलं पुढचं दिलंय बेरियम क्लोराईड अधिक पोटॅशियम सल्फेट बेरियम क्लोराईड BaCl2 बेरियम क्लोराईड अधिक पोटॅशियम सल्फेट K2SO4 पोटॅशियम सल्फेट तयार झालेला आहे बेरियम सल्फेट BaSO4 अधिक पोटॅशियम क्लोराईड KCl या पद्धतीनं तयार झालेत. आता अशी ही समीकरणं लिहू शकताय तुम्ही आणि यावरून ती समतोलित करायची आहेत. त्यानंतर याचमध्ये पुढचा प्रश्न येतो प्रश्न क्रमांक 8. याच पद्धतीनं काही रासायनिक क्रिया दिलेल्या आहेत आणि ती रासायनिक समीकरणं लिहून त्या अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे हा ओळखायचा आहे. रासायनिक समीकरण फक्त तुम्ही इथं लिहू शकताय. बघूया आपण हा प्रश्न क्रमांक 8. यामध्ये पण रासायनिक समीकरणं लिहायला सांगितलेली आहेत. वाचूया आपण ती. पोटॅशियम ब्रोमाइड ॲक्वियस पोटॅशियम ब्रोमाइड KBr ॲक्वियस AQ अधिक बेरियम आयोडाइड BaI2 ॲक्वियस पोटॅशियम आयोडाइड Ki ॲक्वियस अधिक बेरियम ब्रोमाइड BaBr2 ॲक्वियस. या पद्धतीनं हे रासायनिक समीकरण आपण लिहू शकतो. हे समतोलित करायचं आहे. त्यानंतर दुसरं येतं झिंक कार्बोनेट ZnCO3 सॉलिड झिंक कार्बोनेट यापासून जे तयार होतं आहे ते झिंक ऑक्साईड ZnO सॉलिड अधिक CO2 कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे. त्यामुळे हे पण समीकरण समतोलित करायचं आहे. असेल तर करण्याची गरज नाही. तिसरं येतं हायड्रोजन वायू H2 गॅस अधिक क्लोरीन Cl2 वायू आणि त्यापासून तयार होतं हायड्रोजन क्लोराईड वायू HCl. त्यानंतर D मॅग्नेशियम सॉलिड Mg अधिक हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl ॲक्वियस त्यापासून जे तयार झाले ते मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 ॲक्वियस अधिक H2 हायड्रोजन वायू. त्यामुळे या पद्धतीनं ही समीकरणं लिहायची आहेत आणि ती समतोलित करायचं आहे. याच्याच मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे अभिक्रियांचे प्रकार ओळखा. प्रकारामध्ये आपण अभिक्रियांचे 2 प्रकार खरं तर बघितले आहेत रासायनिक संयोग आणि रासायनिक अपघटन. याच्यामधला फरक आपण बघितलेला होता. 2 अभिक्रियाकारक पदार्थ असतील आणि एकच उत्पादित पदार्थ तयार झालेला असेल तर ती क्रिया ही रासायनिक संयोगाची क्रिया असते. त्यामुळे ही रासायनिक संयोगाची क्रिया होईल. त्यानंतर याच्या उलट आपण बघितलं रासायनिक अपघटन ज्याच्यामध्ये अभिक्रियाकारक पदार्थ एकच आहे पण तयार झालेले उत्पादित पदार्थ मात्र 2 किंवा जास्त असू शकतील. त्यामुळे इथं जर बघितलं आपण B या क्रियेमध्ये तर इथं एकच अभिक्रियाकारक पदार्थ आहे आणि 2 उत्पादित पदार्थ तयार झालेत. याचा अर्थ ही जी क्रिया असेल ही रासायनिक अपघटनाची क्रिया ही असेल.
त्यानंतर या 2 क्रिया राहतात. पुढे आपण 2 प्रकार बघू, त्यावेळी ते तुम्हाला समजतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचाही प्रश्न तुम्हाला लिहिता येतो. उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय, उदाहरण द्या. आपण माहिती बघत असताना दोघांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत आणि उदाहरणं पण बघितले, त्यामुळे तोही प्रश्न लिहायचा आहे. 10वा प्रश्न येतो. श्वसन क्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे का म्हणतात, स्पष्टीकरण द्या. श्वसनाची क्रिया की ज्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते, कशी उष्णता निर्माण केली जाते हा पण भाग आपण बघितलेला होता, त्यामुळे त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. प्रश्न क्रमांक 11. अपघटन अभिक्रियेला संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध आहे असे का म्हणतात, त्या अभिक्रियांसाठी रासायनिक समीकरण लिहा. म्हणजे दोघांच्या व्याख्या इथं तुम्ही लिहू शकता अपघटन आणि संयोगाच्या, यावरून तुम्ही त्या अभिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध कशा आहेत हे सांगू शकताय आणि अपघटन क्रियेसाठी आणि संयोग क्रियेसाठी एक समीकरण उदाहरणार्थ म्हणून हे देऊ शकताय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 हा पण लिहिता येतोय तुम्हाला. अपघटन अभिक्रियेचे प्रत्येकी एक रासायनिक समीकरण लिहा. ज्या अभिक्रियेमध्ये ऊर्जा ही उष्णता, प्रकाश किंवा विद्युत स्वरूपात पुरवलेली आहे. रासायनिक अपघटनाच्या बरीचशी उदाहरणं आपण घेतलेत आणि ज्यामध्ये आपण उदाहरणं घेत असताना बाणाच्या वरती हा जो मधला बाण आपण दाखवलेला आहे, त्या बाणाच्या वरती आपण काही ठिकाणी उष्णता दाखवली आहे, काही ठिकाणी सूर्यप्रकाश दाखवला आहे, तर काही उदाहरणांमध्ये आपण विद्युत ऊर्जा दाखवली आहे. त्यामुळे ती जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं सेपरेट लिहायची आहेत. म्हणजे रासायनिक अपघटन अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो, ती उदाहरणं, त्याची 2 उदाहरणं. त्यानंतर रासायनिक अपघटन क्रियेमध्ये विद्युत ऊर्जा वापरली जाते, त्याची उदाहरणं. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचा ऊर्जा म्हणून उपयोग केला जातो, त्याची उदाहरणं, यांची समीकरणं ही लिहायची आहेत. त्यामुळे एवढे प्रश्न या धड्यावरचे तुम्हाला लिहिता येतात. नोट्स पाठवलेले आहेतच, त्यामुळे ते नोट्स लिहिलेत की नाही बघा, त्याच्यामध्ये पण या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे ते नोट्स आणि दुसऱ्या बाजूला या प्रश्नांची उत्तरं लिहा. पुढच्या भागामध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे जे 2 प्रकार राहिलेले आहेत ते 2 प्रकार बघूया.